नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमची शेती नियोजन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत गहू पिकाचे संपूर्ण खत व्यवस्थापन. जेवढे खताचे नियोजन आपण गहू पिकामध्ये व्यवस्थित केले, तेवढे उत्पादनामध्ये अधिक वाढ होते. तर शेतकरी मित्रांनो, पेरणीसोबत आपल्याला 15-15-15 एक बॅग किंवा 10-26-26 ची एक बॅग किंवा DAP ची एक बॅग सोबत म्युरिटी ऑफ पोटॅश अर्धी बॅग हे देऊ शकतो. आणि मित्रांनो, जो आपण युरिया पेरणीनंतर एका महिन्यात एकाच डोसमध्ये देतो, तो युरिया एकाच वेळी न देता 2 विभागात विभागून दिल्यास उत्पादनामध्ये 25 ते 30% पर्यंत वाढ होते. त्यामुळे पेरणीसोबत आपल्याला 10-26-26 ची एक बॅग किंवा DAP ची एक बॅग सोबत म्युरिटी ऑफ पोटॅश अर्धी बॅग असे नियोजन करायचे आहे. आणि दुसरा डोस 20 ते 25 दिवसांनी करायचा आहे. तर त्यामध्ये अर्धी बॅग युरिया सोबत शक्य असेल तर अर्धी बॅग 10-26-26 ची वापरली तरी चालेल. कारण त्यामध्ये 10% नत्र, 26% स्फुरद आणि 26% पालाश राहते. स्फुरदचे काम हे अधिक फुटवे करायला मदत करते आणि पालाश हे समोर गहू पिकाची उंबी भरतेवेळी मदत करते. कारण पालाश हे खत पिकाला टाकल्यानंतर 40 ते 45 दिवसांनी लागू होते. तर तुम्ही टाकू शकता. आणि शेवटचा डोस आपल्याला 40 दिवसानंतर करायचा आहे. तर त्यामध्ये परत अर्धी बॅग युरिया द्यायची आहे. अशा प्रकारे 2 भागामध्ये विभागून जर खत आपण दिले, तर अधिक फायदा आपल्याला पाहायला मिळते. तसेच गहू पिकामध्ये झिंकचा वापर आपण केला, पेरणीसोबत झिंक सल्फेट किंवा झिंक EDTA जर आपण पिकाला दिले, तरी सुद्धा त्याचा फायदा आपल्याला उत्पादन वाढीसाठी चांगला होऊ शकतो. मित्रांनो, अशाच शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आणखी शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल. धन्यवाद.